इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर जितका महत्त्वाचा नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी रोग तज्ञ असतो तितकंच ऑपरेशन करणारी टीम म्हणजे युरोलॉजिस्ट आणि नसा जोडणारा सर्जन हाही महत्त्वाचा असतो आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण पहिले जे 3 दिवस किंवा जोखमीचा पिरियड असतो, ICUतला पिरियड असतो, त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात त्यासाठी 24 तास आमची सर्जनची अवेलेबिलिटी आणि सर्जिकल टीमची म्हणजे भूलतज्ञ आणि इतर ज्या काही लोक असतील त्यांची अवेलेबिलिटी फार महत्त्वाची असते. आणि अशा ठिकाणी जर आपण किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त चांगलं राहतं आणि लॉंग टर्म रिझल्ट्स डेफिनेटली त्याचे चांगले मिळू शकतात. सर, ही माहिती इतर रुग्णांना मिळावी, त्याचबद्दल याविषयी असलेली उपचार पद्धती म्हणजे किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस यासंबंधी असलेली माहिती रुग्णांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशोका मेडिकल या ठिकाणी असलेले उपचार पद्धती, एका छताखाली असलेले जे विशिष्ट प्रयोजन आहे त्यांची माहिती या रुग्णांना देण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी मेडिकल हॉस्पिटलने घेतलेले प्रयत्न हे उचित आहेत आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अश्विनी रामदास कवटे आणि मी भोगूरला राहते. माझं आत्ताच 1 महिन्यापूर्वी माझं ट्रान्सप्लांट झालं आहे. माझ्या आईने मला किडनी दिली आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम फिट आहे. तुम्ही बघू शकता मला. आणि सगळ्यात जास्त सहकार्य आहे ना मला श्याम सर आणि गटाने सरांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज मी 2 शब्द बोलू शकते आणि छान आहे आता सध्या व्यवस्थित. या कार्यक्रमात नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टाणी, डॉक्टर इरावती वाघमारे, युरोलॉजिस्ट डॉक्टर श्याम तलरेजा तसेच CVTS तज्ञ डॉक्टर प्रणव माळी, हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी उपस्थित होते. एनझाईम न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.